मी आत्ता उभा आहे भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात उंच पुतळ्याच्या खाली. लिफ्टने तुम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या छातीपर्यंत जाऊ शकता. येथील जंगल सफारीमध्ये आपण पाहणार आहोत आणि रात्री इथला लाईट शो, ज्यामध्ये 51 प्रोजेक्टर्सनी आपल्या हिंदुस्थानाचा इतिहास दाखवण्यात येतो. या व्हिडिओमध्ये अजून बऱ्याच गोष्टी असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला सुरू करूयात. भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित स्टॅच्यू ऑफ युनिटी हे गुजरातमधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. देश विदेशातून लाखो पर्यटक येथे येतात. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे, ज्याची उंची 182 मीटर आहे. यानंतर जगातील दुसरी सर्वात उंच मूर्ती चीनमधील स्प्रिंग टेम्पल बुद्धा आहे, ज्याची एकूण उंची 153 मीटर आहे. 31 ऑक्टोबर 2013 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त या विशाल पुतळ्याच्या बांधकामाची पायाभरणी केली होती. त्यानंतर 31 ऑक्टोबर 2018 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे उद्घाटन केले. अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील श्री राम सुतार यांनी या संपूर्ण पुतळ्याचे डिझाईन केले आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीला येण्यासाठी तुम्ही येथील जवळील केवडिया म्हणजेच एकता नगर रेल्वे स्टेशनला येऊ शकता. तसेच GSRTCच्या बस देखील तुम्हाला एकता नगरला सोडतात. पुणे मुंबईवरून एकता नगरसाठी डायरेक्ट ट्रेन्स अवेलेबल आहेत. दादरवरून दररोज रात्री 11:50 एकता नगरसाठी ट्रेन निघते, जी ट्रेन सकाळी 7:30च्या आसपास तुम्हाला एकता नगरला सोडते. दिवसभर स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि आसपासचे साईटसीइंग पाहून तुम्ही रात्री एकता नगर ते दादर या ट्रेनला बसू शकता. ती ट्रेन सकाळी 5:30 वाजता दादरला पोहोचते. जर तुम्हाला स्टे करायचा नसेल तर असा एक दिवसाचा प्लॅन तुम्ही करू शकता. मेन साईटसीइंग पाहण्यासाठी एक दिवस पुरेसा आहे. जर तुम्हाला स्टे करायचा असेल तर एकता नगरमध्ये अनेक हॉटेल्स, गेस्ट रूम्स अवेलेबल आहेत. तसेच रेल्वे स्टेशनवर रिटायरिंग रूम्स देखील आहेत, ज्याचे रेट्स तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. एकता नगर रेल्वे स्टेशन पासून स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत गव्हर्नमेंटची मोफत बस सेवा आहे. तसेच प्रायव्हेट ई-रिक्षा देखील येथे आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या एंट्री गेटवरील लॉकर्समध्ये तुम्ही तुमच्या बॅग्स मोफत ठेवू शकता. तसेच जर ऑनलाईन तिकीट काढले नसेल तर ऑफलाईन तिकीट्सचे काउंटर येथे आहेत. चला पाहूयात ऑनलाईन तिकीट कसे काढायचे. स्टॅच्यू ऑफ युनिटीचे तिकीट्स काढण्यासाठी soutickets.in ही ऑथेंटिक वेबसाईट आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही येथे व्हिजिट करू शकता आणि रोज संध्याकाळी 7 वाजता प्रोजेक्शन लाईट शो असतो. दर सोमवारी स्टॅच्यू ऑफ युनिटी बंद असते, सो त्यानुसार तुम्ही तुमची ट्रिप प्लॅन करा. आता तिकीट काढण्यासाठी 2 पर्याय आहेत. एक म्हणजे एंट्री तिकीट, ज्यात तुम्ही ऑडिओ व्हिज्युअल गॅलरी, एक्झिबिशन, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, सरदार सरोवर डॅम व्ह्यू पॉईंट या गोष्टी पाहू शकता. याचे तिकीट 150 रुपये आहे. एका वेळी तुम्ही 6 लोकांचे बुकिंग करू शकता. आणि दुसरा पर्याय म्हणजे एंट्री तिकीट विथ व्ह्यूइंग गॅलरी, ज्यामध्ये तुम्ही पुतळ्याच्या आत असलेल्या लिफ्टनी जवळपास पुतळ्याच्या छातीपर्यंत उंच असलेल्या ऑब्झर्वेशन डेकमध्ये जाऊन तेथून सरदार सरोवर डॅमचा व्ह्यू पाहू शकता. याचे तिकीट 380 रुपये आहे, ज्यामध्ये एंट्री तिकीट इन्क्लूड आहे. या दोन्ही तिकीट्समध्ये तुम्ही प्रोजेक्शन मॅपिंग लाईट शो बघू शकता.
मोठ्या प्रमाणात पर्यटक हा भव्य पुतळा पाहण्यासाठी गर्दी करतात. ज्यांना चालत जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी ई व्हेकल आणि व्हीलचेअरची सोय देखील आहे. चला आधी स्टॅच्यू ऑफ युनिटी एक्झिबिशन पाहूयात. एक्झिबिशन मधूनच व्ह्यूइंग गॅलरीमध्ये जाण्यासाठी लिफ्टची सोय आहे. अतिशय मोठा असा ऑब्झर्वेशन डेक पुतळ्याच्या आत छातीच्या उंचीवर केला आहे. जवळपास 200 लोक एका वेळी थांबतील एवढी भव्य अशी व्ह्यूइंग गॅलरी येथे आहे. येथून सरदार सरोवर डॅमचा सुंदर व्ह्यू तुम्ही पाहू शकता. पुतळ्यासाठी ब्रॉन्झ, स्टील, सिमेंट अशा गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. पुतळ्याची भव्यता तुम्ही बघू शकता. जेवणासाठी फूड कोर्टची सोय देखील येथे आहे. तसेच स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बाहेर देखील खाण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. संध्याकाळी 7 वाजता येथे प्रोजेक्टर लाईट शो सुरू होतो, जो तुम्ही येथे बसून अगदी मोफत एन्जॉय करू शकता.
येथील दुसरे अतिशय फेमस अट्रॅक्शन म्हणजे येथील जंगल सफारी, ज्यामध्ये वाघ, चित्ता, सिंह, पाणघोडा, ब्लॅक पॅन्थर असे अनेक प्राणी आणि पक्षी आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून जंगल सफारीपर्यंत जाण्यासाठी मोफत बस सेवा आहे. सफारीचे तिकीट 200 रुपये आहे. सफारीमध्ये फिरण्यासाठी देखील मोफत ई रिक्षा आहेत, ज्या तुम्हाला सफारीमध्ये फिरवतात. वेगवेगळे जंगली प्राणी पक्षी पाहून तुम्ही थक्क व्हाल. येथे आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि अमेरिकेतील 186हून अधिक जीवसृष्टींच्या प्रजाती पाहायला मिळतात. एक रोमांचक आणि अविस्मरणीय अनुभव तुम्हाला येथे नक्कीच येईल. जंगल सफारी दररोज सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत खुली असते. जंगल सफारीचा संपूर्ण अनुभव घेण्यासाठी साधारण 2 ते 3 तास लागतात. सकाळी किंवा सायंकाळी भेट दिल्यास प्राणी अधिक सक्रिय दिसतात. चला घेऊया हा अविस्मरणीय अनुभव.
जंगल सफारी पाहून झाल्यावर इथल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला नक्की भेट द्या. 100हून अधिक प्रकारची फुले आणि वनस्पती इथे आढळतात. वर्षभर फुलणाऱ्या फुलांमुळे हे ठिकाण नेहमीच फुलांनी नटलेले असते. व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचे तिकीट स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या तिकीटमध्येच समाविष्ट केले आहे. अशा प्रकारे जवळपास 6 ते 7 तासात तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी मधील मेन गोष्टी पाहू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाऊन आलात का किंवा जाणार आहात का हे कमेंट करून नक्की सांगा. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.